अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याची धमकी दिल्यानंतर डेन्मार्कने कठोर भूमिका घेतली आहे। ट्रम्प यांना ग्रीनलँडवर नियंत्रण हवंय, मात्र त्यासाठी ग्रीनलँड आणि डेन्मार्क तयार नाहीत। अगदी नाटो देशांनी याला नकार दिलाय, तर डेन्मार्कनं थेट गोळीबाराच्या कारवाईचं प्रत्युत्तर दिलंय। नेमकं काय घडतंय पाहूया। व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याचा दोषाच लावलाय। मात्र त्यांच्या या मागणीला डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयानं थेट उत्तर दिलंय। जर कोणत्याही परदेशी शक्तीनं डॅनिश प्रदेशावर हल्ला केला तर सैनिक त्यांच्या कमांडरच्या आदेशाची वाट पाहणार नाहीत, तर ते त्वरित कारवाई करत थेट गोळीबारच करतील। मुळातच याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, कारण 1940 मध्ये ज्यावेळेस नाझी जे जर्मनीचे होते त्यांनी डेन्मार्क विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती। त्याचबरोबर दळणवळणाची पूर्ण व्यवस्था ही एक प्रकारे उद्ध्वस्त झाली होती। त्यावेळेस टॅक्टिकल कमांडर्स म्हणजेच युद्धभूमीवर असणाऱ्या आर्म्ड फोर्सेसच्या कमांडरला एक प्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार हा डेन्मार्कनं दिला होता आणि त्याच्या माध्यमातून त्या वेळेस जो काही निर्णय सैनिकांना घ्यायचा आहे तो त्या सैन्य दलाच्या कमांडरने घ्यावी, अशा प्रकारचे ते निर्देश होते। आज सुद्धा डेन्मार्कमध्ये 1952चा तोच लष्करी निर्देश हा अस्तित्वात त्या ठिकाणी आहे। ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त भाग आहे, त्याला डेन्मार्ककडून सैनिकी संरक्षण मिळतं। दुसरीकडे 1951च्या एका जुन्या संरक्षण करारानुसार अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये आधीच बरीच सवलत मिळाली आहे। हा करार अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यात झाला होता। या कराराची सुरुवात दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली। त्यावेळी डेन्मार्क नाझींच्या ताब्यात होता। त्यांच्या वॉशिंग्टन मधील दूतानं अमेरिकेबरोबर ग्रीनलँडसाठी संरक्षण करार केला, कारण नाझी ग्रीनलँडचा वापर अमेरिकेवर हल्ला करण्याची त्यांची भीती होती। त्यावेळी अमेरिकन सैनिकांनी बेटावर अनेक तळ उभारले। अमेरिकन सैन्यानं तिथून जर्मनांना हटवलं। काही काळ तळ आपल्या ताब्यात ठेवले। शीतयुद्ध संपल्यानंतर बहुतेक तळ बंद करण्यात आले, मात्र पिटुफिक स्पेस बेस शिल्लक ठेवला। हा तळ क्षेपणास्त्र ट्रॅकिंग करतो, तर डेन्मार्कच्याही काही तुकड्या ग्रीनलँडवर उपस्थित आहेत। आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार अमेरिका असं करू शकत नाही आणि एवढंच नाही, अमेरिकेनं जर लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेच्या काँग्रेसचा सुद्धा याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असणार आहे। मुळातच ग्रीनलँड, डेन्मार्क त्याचबरोबर अमेरिका हे नेटो या मिलिटरी अलायन्सचे घटक राष्ट्र आहेत आणि नेटोच्या चार्टरच्या अनुसार जर या घटक राष्ट्रांपैकी कुठल्याही राष्ट्रावर जर हल्ला झाला तर ज्यांनी हल्ला केला त्या राष्ट्रांविरुद्ध हे सगळेच्या सगळे नेटो सदस्य राष्ट्र तुटून पडतील, अशा प्रकारचं कलम 5 हे नेटोच्या चार्टरमध्ये। जर अमेरिकेनंच अशा प्रकारची लष्करी कारवाई केली तर नेटोचं अस्तित्वच धोक्यामध्ये येईल। ग्रीनलँडची जनताही अमेरिकेला आपला देश देण्याच्या विरोधातच आहे आणि तो प्रदेश स्वतः डेन्मार्कही विकू शकत नाही, कारण ग्रीनलँडच्या स्वातंत्र्यावर सार्वमत घेण्याचा अधिकार बेटावरील 57,000 रहिवाशांना आहे। तर ट्रम्प यांना लीज किंवा करार नकोय, तर पूर्ण नियंत्रणच हवंय। कारण आहे रशियन आणि चीनी जहाजांची तिथं उपस्थिती, तसंच इतरही अनेक सुविधा अमेरिकेला मिळू शकतात। ग्रीनलँड अमेरिका आणि चीन रशियामधील एक महत्त्वाचा भाग आहे। अमेरिकेचा थुले एअरबेस तिथंच आहे। रशिया चीनच्या संभाव्य धोक्यांपासून तो त्याचं संरक्षण करतो। दुसऱ्या महायुद्धापासून शीतयुद्धापर्यंत अमेरिकेकडून ग्रीनलँडचं संरक्षण करण्यात आलं। ग्रीनलँडमध्ये लिथियम, ग्रॅफाइट, निओडिमियम आणि इतर दुर्मिळ खनिजांचा साठा आहे। हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळतोय, त्यामुळे नॉर्थ वेस्ट पॅसेज तिथं खुला होतोय, त्यावर अमेरिकेला नियंत्रण हवंय। रशिया चीनच्या आर्क्टिकमधील वाढत्या लष्करी आणि आर्थिक हालचालींबाबत अमेरिकेला चिंता आहे। अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी अर्थात गोल्डन डोमसाठी ग्रीनलँड महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे ग्रीनलँडच्या जनतेला अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी एक वेगळीच ऑफर दिली आहे। ट्रम्प प्रत्येक ग्रीनलँडरला तब्बल $1 लाख द्यायला तयार आहेत। म्हणजेच 57,000 ग्रीनलँडर नागरिकांसाठी ट्रम्प 5,300 कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहेत। मात्र त्यासाठी खरंच ग्रीनलँडर तयार होणार का, हा प्रश्नच आहे, कारण या पैशांपोटी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अमेरिकेला बहाल करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।